श्रीमंत मनुष्य बनण्यापेक्षा दरिद्र लाजर बनून जीवन जगणे हे योग्य नाही का? आपण पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, लूक शुभवर्तमान अध्याय 16 मध्ये आम्ही वाचतो, एक श्रीमंत मनुष्य होता आणि एक दरिद्र लाजर होता. आणि श्रीमंत माणसाला सर्व काही होतं, तो श्रीमंत होता, त्याला काही कमी नव्हतं. परंतु दरिद्र लाजर त्याला काहीच नव्हतं पृथ्वीवर. खायला भेटत नव्हतं, त्याला नेसायला कपडे नव्हते, त्याला राहायला घर नव्हतं, त्याच्या अंगावर पोळे होते. एक दुःखाचं जीवन. प्रियजनो, ह्या दोघांपैकी आपण जेव्हा तुलना करतो ते आम्हाला काय बरं वाटते? आपण निश्चितच आपण म्हणू तो श्रीमंत माणूस बरा आहोत. श्रीमंताच्या जीवनाची आपण तुलना करतो, असं जीवन आम्हाला भेटलं तर बरं होते असं. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे फक्त पृथ्वीवर. ते दोघंही मेले आणि दोघंही मेल्यानंतर त्याच्यानंतरचे मेल्यानंतरचे जीवन आपण पाहूया. श्रीमंत माणूस अनंत काळच्या दुःखामध्ये गेला, नरकामध्ये, आणि दरिद्र लाजर अनंत काळच्या सुखामध्ये गेला. आणि मग श्रीमंत माणूस तिथं विनवणी करत आहे, देवा देवा त्याला माझ्याकडे पाठवा, माझ्या भावाकडे पाठवा. परमेश्वर म्हणतो असं होणार नाही. म्हणून म्हणतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ह्या जीवनामध्ये, ह्या 90 वर्षाच्या किंवा 100 वर्षाच्या जीवनामध्ये, ह्या लिमिटेड जीवनामध्ये दुःख भोगून लाजरासारखं एक दुःखी जीवन किंवा लाजरासारखं विनम्र जीवन जगणे हे योग्य नाही का? कारण आपण जर लाजरासारखं, दरिद्र लाजरासारखं जीवन जगलो तर आम्हाला अनंत जीवन मिळणार. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे श्रीमंती, हे लोभ, हा पैसा आम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी एक बंधन आहे, रुकावट आहे. म्हणून प्रभूनं म्हटलेलं आहे, उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल, परंतु श्रीमंताला स्वर्गात जाणे कठीण. प्रियजनो, पुष्कळ लोक पूजेला येत नाही. कारण काय माहीत आहे? त्यांना काम आहे, त्यांचा धंदा आहे, त्यांना पैसे कमवायचे आहे. प्रियजनो, आपण दरिद्र जर झालो ना, ह्या भानगडी राहतच नाही. म्हणून आपण दरिद्र लाजरासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.